हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. करंट कनेक्टच्या या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोनाल्ड ट्रम्प तात्या आपले जे आहेत त्यांनी नेमकं काय काय केलेलं आहे मागच्या 2 दिवसामध्ये त्याबद्दलच्या सगळ्या बातम्या तुम्ही तशा ऐकतायत. आता नेमका या गोष्टीचा जे टॅरिफ जे म्हणलं जातं 25% टॅरिफ, तर या गोष्टीचा नेमका भारतावरती काय परिणाम होणार आहे. मग 25% म्हणजे सरळ सोड सगळ्यांसाठी 25% आहे का, तो एक मुद्दा आला. मग त्यामुळे नेमकं आपल्यावरती काय, आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्ट कशावरती काय परिणाम होणार, साधी गोष्ट पण आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर फक्त आपल्यावरतीच मेहरबानी झालेली आहे का अजून बाकी देशांवरती पण त्यांनी असं काही केलेलं आहे. सो या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या या करंट कनेक्टच्या एपिसोडमध्ये करायची आहे. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करतो. ठीक आहे. सो 25% टॅरिफ हा जो मुद्दा आहे हा आपल्याला इथे चर्चेमध्ये घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले तर इम्पॅक्ट डिस्कस करत असताना पहिले तर आपल्याला समजून घ्यावं लागेल टॅरिफ काय असते. टॅरिफ म्हणजे एखादा देश टॅरिफ लावतोय याचा अर्थ त्या देशामध्ये इम्पोर्ट होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवरती ॲडिशनल ड्युटी लावली जाते, त्याला आपण टॅरिफ म्हणतो. कधी कधी एक्सपोर्टेड गुड्सला पण लावलं जाते, बट दिस इज बेसिकली अ टॅक्स ऑर ड्युटी विच इज इम्पोज्ड बाय गव्हर्नमेंट ऑन इम्पोर्टेड अँड समटाइम एक्सपोर्टेड गुड्स. ठीक आहे, इथपर्यंत हा एक मुद्दा आहे. तो म्हणजे समजा आपण म्हटलं किंवा एखाद्या वस्तूवरती 10% टॅरिफ लावला, 10% टॅरिफ लावला. हा पेन आहे, या पेनवरती जर 10% टॅरिफ लावला मी म्हणतोय, तर याचा अर्थ काय, जर या पेनची किंमत समजा 100 रुपये असेल तर त्या देशामध्ये त्या पेनची किंमत होऊन जाईल 110. म्हणजे मी एखाद्या समजा भारतामधून हा पेन मी अमेरिकेला पाठवतोय, त्याच्यावरती 10% टॅरिफ. याचा अर्थ काय झाला, किंवा अमेरिकेमध्ये तो पेन 110 रुपयाला मिळतोय. राईट. सो त्यामुळे थोडक्यात काय होणार आहे, भारतामधून ज्या गोष्टी एक्सपोर्ट केल्या जाणार आहेत त्या गोष्टींची किंमत जी आहे ती अमेरिकेमध्ये वाढण्याची शक्यता राहणार. आता हे सगळं का केलं, कशामुळे केलं हे आपल्याला बघायचं आहे. सो सगळ्यात पहिले तर किती टॅरिफ अनाऊन्स केला गेला, तर काही सिलेक्टेड गुड्स वरती तिथे 25% टॅरिफ इफेक्टिव्ह फ्रॉम 1 ऑगस्ट 2025 हा अनाऊन्स केला गेला. 25%. आणि ते म्हणलेले की इथंच आम्ही थांबत नाहीये, तर अजूनही पुढे काही गोष्टी येणार आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही रशिया सोबत व्यापार करायला, रशिया हा तो देश आहे जो युक्रेनला मारतोय. रशिया इज किलिंग युक्रेन अँड यू आर सिम्पली बाईंग ऑइल फ्रॉम देम. अशा प्रकारचं असेल तर दिस इज नॉट गुड, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही आमचे मित्र असून असं करायला लागले तुम्ही. सो अशा प्रकारचं त्यांचं ओव्हरऑल लँग्वेज आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की पेनल्टी अजून आम्ही लावणार आहोत. इट इज एक्सक्लूड अ पेनल्टी ड्यू टू इंडियाज एनर्जी अँड डिफेन्स टाईज विथ रशिया सोबत संबंध तोडा, नाहीतर आम्ही तुमच्यावरती अजून त्यामध्ये काय करू, तर असे टॅरिफ लावू. ठीक आहे. सो इंडिया बिंग अ गुड फ्रेंड असं जे म्हणतात, त्यानंतर मग फ्रेंडशिप असे कशी आहे ते पण एक मुद्दा आपल्याला इथे बघून घ्यावा लागणार. किंवा तू दुसऱ्याच्या डब्यात जेवायला, माझ्या डब्यात जेवायला नाही म्हणून मी काय करतो, तुझ्यावरती टॅरिफ लावतो, असं झालं. राईट. सो तो एक मुद्दा इथे आपल्याला बघायला मिळतो. आता हे फक्त आपल्यावरच झालेलं आहे का असं काही, तर आपल्यावरतीच आहे असं नाहीये. तर यामध्ये बरेचसे देश आहेत, काही देशांचे नावं इथे दिलेले आहेत. जसं आपण म्हटलं कॅनडावरती 35% ड्युटी बऱ्याचशा वस्तूंवरती कॅनडामधल्या लावली जाणार आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये 50% ड्युटीज लावल्या जाणार आहेत, 50% टॅरिफ. आपल्याकडे 25% आहे. तैवानमध्ये 20% म्हणतायत. स्वित्झर्लंडमध्ये 39% म्हणतायत. मेक्सिकोला थोडंसं अजून ते सूट देणार आहेत, त्याबद्दल चर्चा चालू आहे. बट ओव्हरऑल या काही आपल्याला सध्या रिसेंट मध्ये बातम्या बघायला मिळतात. लास्ट टाइम एप्रिल महिन्यामध्ये जे अनाऊन्स केलं होतं 26% आपलं तो टॅरिफ आपल्यावर त्यांनी लावला होता. आता 25% त्याला त्यांनी केलेलं आहे. आता नेमकं सध्या सिच्युएशन काय आहे, कारण त्यांचं म्हणणं काय, किंवा तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये आमच्या वस्तूंना जागाच द्यायला नाही आणि त्यामुळे आम्ही काय करतोय, टॅरिफ लावतो. म्हणजे आपला जो पूर्ण ट्रेड डेफिसिट बद्दल ते बोलतात की अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये ट्रेड डेफिसिट. मग होतं काय की आपण आपल्याकडून वस्तू ज्या आहेत त्या जास्त एक्सपोर्ट करतोय तिकडे, आणि तिकडून ज्या वस्तू भारतात येतात त्या कमी येतात कंपॅरिझन मध्ये. हा ओव्हरऑल त्यांचा कन्सर्न तिथे त्यांनी सांगितलेला आहे. मग हे आकड्यांमध्ये जर बघितलं तर काय बघायला मिळते आपल्याला, किंवा फायनान्शियल इयर 2024-25 मध्ये 2 देशांमधला बायलॅटरल ट्रेड होता $186 बिलियन. आणि त्यामध्ये इंडिया जो आहे तो $86.5 बिलियन एवढ्या व्हॅल्यूच्या वस्तू एक्सपोर्ट करत होता अमेरिकेला. आणि
$45.3 बिलियन एवढ्या व्हॅल्यूच्या वस्तू इम्पोर्ट केल्या जात होत्या अमेरिकेमधून. मग यामध्ये काय झालं, ट्रेड डेफिसिट आहे 41 बिलियन डॉलरचा, म्हणजे इन फेवर ऑफ इंडिया आपण म्हणतोय ट्रेड डेफिसिट. तर हे झालं कधी, फायनान्शियल इयर 2024-25 मध्ये. त्यानंतर जून 2025 मध्ये भारतामधून जे एक्सपोर्ट्स आहेत ते 23.5% वाढले आणि ते $8.3 बिलियन एवढे झाले. ऑन दी अदर साइड इम्पोर्ट जे होते अमेरिकेमधून येणारे ते कमी झाले आणि ते किती झाले, 10.6% कमी होऊन ते $4 बिलियन एवढे झाले. मग ओव्हरऑल एप्रिल ते जून हा जो क्वार्टर आहे त्यामध्ये आपल्याला टोटल एक्सपोर्ट्स $25.5 बिलियन बघायला मिळाले, जे 22.2% वाढलेले त्या क्वार्टरमध्ये. आणि इम्पोर्ट जे आहेत ते $12.9 बिलियन एवढे बघायला मिळाले, जे अगेन 11.7% तिथे वाढलेले आपल्याला दिसले. ठीक आहे. सो ओव्हरऑल सिच्युएशन अशी आहे किंवा आपण तिकडून म्हणजे अमेरिकेमध्ये वस्तू एक्सपोर्ट जास्त करतोय आणि तिथून इम्पोर्ट कंपॅरेटिव्हली कमी येतोय, असं इथे अमेरिकेचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता नेमक्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ज्या ह्या दोन देशांमध्ये ट्रेड होतात. मग सगळ्यात पहिले आपण बघितलं इंडियामधून USA कडे जाणाऱ्या कोणत्या गोष्टी, दीज विल बी टॉप एक्सपोर्ट्स. हे टॉप एक्सपोर्ट प्रोडक्ट्स आहेत की जे भारतामधून कुठे जात आहेत, तर अमेरिकेमध्ये जात आहेत. मग त्यामध्ये आपण म्हटलं टेक्सटाईल आणि अपॅरल, यामधून कपडे तिकडे जात आहेत. त्यानंतर फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स तिकडे जात आहेत, जेनरिक ड्रग्स, त्यानंतर API ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, ज्वेलरी आणि प्रिशियस स्टोन्स तिकडे जात आहेत. त्यासोबतच इंजिनिअरिंग गुड्स आहेत, ऑटोमोबाईल पार्ट्स आहेत, मशिनरीचे कंपोनंट्स आहेत, ते पण तिकडे जातात अमेरिकेमध्ये भारतामधून. इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन असतील, त्यानंतर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक, सेमीकंडक्टर्स या वस्तू, ऑर्गॅनिक केमिकल्स आहेत, मग ते इंडस्ट्रियल केमिकल, डाईज, त्या गोष्टी आपण त्यांना एक्सपोर्ट करतो. पेट्रोलियम प्रोडक्ट्स म्हणजे रिफाइंड पेट्रोलियम जे RP, सो ते तिकडे जाते. फ्युएल ऑइल्स तिकडे जातात. IT आणि बाकी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस तर आहेतच, गुड्स नाही आहेत, पण ते बेसिकली आपण अमेरिकेला त्या गोष्टी पण एक्सपोर्ट करतो. ठीक आहे. सो हे झालं भारताकडून अमेरिकेकडे काय काय जाते. दुसऱ्या बाजूला अमेरिकेकडून भारताकडे काय काय येते, अमेरिकेकडून भारताकडे म्हणजे याला आपण म्हणू शकतो हे आपले काय झाले, इम्पोर्ट झाले. काय काय येते बघा, पहिले तर क्रूड ऑइल आणि LNG जे आहे नॅचरल गॅस, तो आपल्याकडे येतो. आणि अमेरिका जो आहे तो की सप्लायर आहे एनर्जी प्रोडक्ट्सचा इंडियामध्ये. आणि मग हे असताना तुम्ही रशियाकडून तुम्ही तेल घ्यायले म्हणून तो कन्सर्न आपल्याला तिथे त्यांचा दिसतो. एअरक्राफ्ट आणि एरोस्पेस इक्विपमेंट जे आहेत, मग बोईंग एरोप्लेन्स आता बरेच चर्चेमध्ये आहेत. त्यानंतर मग बाकी त्याचे मेंटेनन्स रिलेटेड टूल्स वगैरे सगळे आपण इम्पोर्ट करतोय तिकडून. तसंच मेडिकल इक्विपमेंट्स जे आहेत, मग डायग्नॉस्टिक इक्विपमेंट असतील, इम्प्लांट, सर्जिकल टूल्स, हे आपण काय करतो, इम्पोर्ट करतो. मशिनरी आणि कॅपिटल गुड्स, हेवी मशिनरी, टर्बाइन्स, कॉम्प्रेसर्स, या गोष्टी अमेरिकेमधून भारतामध्ये येतात. इलेक्ट्रॉनिक आणि सेमीकंडक्टर रिलेटेड पण बऱ्याचशा वस्तू तिकडून इकडे येतात, जसं कम्प्युटर चिप आहे, सर्व्हर्स आहेत, कम्युनिकेशन इक्विपमेंट आहेत. ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स मध्ये जर बघितलं तर आल्मंड, ऍपल, सोयाबीन ऑइल, पल्सेस, या गोष्टी आपण अमेरिकेकडून मागवतो. त्यानंतर कोल आणि मिनरल्स, कोकिंग कोल, मेटॅलर्जिकल कोल, शेवटी प्लास्टिक आणि रेझिन मटेरियल्स जे आहेत, सो हे पण आपण अमेरिकेकडून मागवतो. ठीक आहे. आता आपण काय मागवतो आणि आपण काय पाठवतो हा भाग आपण इथपर्यंत बघितला. आता पुढे जर बघितलं आपण तर या टॅरिफचा भारतावरती काय इम्पॅक्ट होईल. ऑब्विसली टॅरिफ जो आहे तो त्या वस्तूंवरती लावलेला आहे जो अमेरिकेमध्ये जाणार आहेत वस्तू, म्हणजे आपण ज्या एक्सपोर्ट पाठवणार आहोत अमेरिकेला, मग त्या वस्तूंची किंमत कुठे वाढणार, अमेरिकेमध्ये वाढणार, असा पूर्ण हा खेळ आहे. तर आता हे जे टॅरिफ आहेत, दीज पोज सिरियस थ्रेट टू इंडियाज एक्सपोर्ट सेक्टर. मग त्यामध्ये गारमेंट्स असतील, डायमंड असेल, फार्मास्युटिकल असेल, मशिनरीज असतील, ज्या ज्या वस्तू आपण तिकडे पाठवतोय त्यावरती आपल्याला तिथे काय बघायला मिळेल, ऍडेड कॉस्ट तिथे बघायला मिळणार आहे अमेरिकेमध्ये. ठीक आहे. सो या वस्तू अशा का बरं आहे किंवा ह्याच्यावरती का बरं इम्पॅक्ट होणार आहे डायमंड, फार्मा, मशिनरी यावर, कारण या वस्तू ज्या आहेत या US मार्केटवरती मोठ्या प्रमाणात रिलाय करतात. इव्हन SBIचा एक रिपोर्ट आलेला होता, SBIची स्टडी आलेली होती, किंवा 1% जर टॅरिफ वाढला तर 0.5% एक्सपोर्ट व्हॉल्यूम कमी होणार. ठीक आहे. सो हा एक हिशोब त्यांनी लावलेला, 1% जर टॅरिफ वाढला तर 0.5% काय होणार आहे, एक्सपोर्ट व्हॉल्यूम कमी होणार आहे. आणि त्यामुळे इम्प्लिकेशन्स जे आहेत ते बेसिकली ट्रेड रिलेटेड आपल्याला बघायला
मिळू शकतात. आता अजून हे फायनल झालेलं आहे का नाही, पण यावरती अजून चर्चा होऊ शकेल की अजून काही नवीन भारतासाठी वेगळे नियम येऊ शकतील. तो एक मुद्दा आहेच, त्यामुळे तो एकदम आपल्याला त्याला डायरेक्टली पॉइंट आउट करून चालणार नाही किंवा हे आता असंच आहे असं नाही होणार आहे. अजून काही चेंजेस यामध्ये होऊ शकतात. लेट्स वेट अँड वॉच. बट आता असंच एक तर आपण म्हणतोय 25% टॅरिफ. मग हे आधीपासून टॅरिफ लावले जात होते का भारतावरती? मग लावले जात होते, किती लावले जात होते, याबद्दल जर चर्चा करायची झाली तर एक महत्वाचा इथे पार्ट आपल्याला बघायला मिळतो. GSP म्हणजे काय? जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्स. GSP नावाची सिस्टीम असते. आता ही सिस्टीम बेसिकली काय सांगते, किंवा अमेरिका किंवा कोणताही डेव्हलप्ड कंट्री जो आहे तो डेव्हलपिंग कंट्रीज साठी काही अशा प्रकारचे ट्रेड कन्सेशन्स प्रोव्हाइड करणार, त्याला GSP सिस्टीम म्हणतात. मग अमेरिकेने भारतासाठी एक GSP स्टेटस भारताला देऊन ठेवलं होतं आणि त्या अंतर्गत भारतामधून ज्या वस्तू अमेरिकेत जायचा त्या वस्तू ड्युटी फ्री प्रकारच्या असायच्या, तर त्यावरती ड्युटीच नाही लागायची. आता 2019 मध्ये काय झालं, अमेरिकेने GSP स्टेटस भारताचं काढून घेतलं आणि त्यामुळे वेगवेगळ्या वस्तूंवरती काही 2 ते 7% टॅरिफ लागायला लागले किंवा काही वस्तूंवरती 15 ते 20% पण टॅरिफ लागायला लागले. आता ही डेव्हलपमेंट झालेली होती कधी, तर 2019 मध्ये. याबद्दल PIB मध्ये आपल्याला बातमी तेव्हा बघायला मिळाली होती. आता त्यामुळे नंतर काय झालं, तर आपल्याकडचे जे टॅरिफ आहेत आपल्या वस्तूंवरती ते तिकडे लावण्यास सुरुवात झाली होती. आधी ड्युटी फ्रीचा, आता काही नॉमिनल अमाउंट मध्ये टॅरिफ तिथे लागत होते. आता सध्या जर बघितलं US टॅरिफ ऑन की इंडियन गुड्स, सध्या काय सिच्युएशन आहे, तर सगळीकडे एकदम सरसकट 25% नाही आहे. तर टेलिकॉम मध्ये 25% टॅरिफ सांगितला जातोय. जेम्स अँड ज्वेलरी मध्ये 30 ते 38.5% टॅरिफ. दिस इज व्हेरी ह्यूज टॅरिफ. ऑलरेडी आपण जर बघितलं 5 ते 13.5% टॅरिफ होता, त्यामध्ये 25 जर ऍड केलं तर मग 30 ते 38.5% एवढा टॅरिफ तिथे लागायला. त्यानंतर फूड आणि ऍग्री गुड्स मध्ये जर बघितलं तर 29 ते 30% टॅरिफ आहे, जो आधी 14 ते 15% होता. आणि ॲपेरल मध्ये, कपड्यांमध्ये वगैरे जर बघितलं तर 12% वरती अजून 25% तिथे टॅरिफ अनाउन्स केला जातोय. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात रिलेटेड टू दी इम्प्लिकेशन्स ऑफ दीज टॅरिफ ऑन इंडियन ओव्हरऑल गुड्स. ठीक आहे, म्हणजे इथून ज्या वस्तू तिकडे जाणार आहेत त्यांचा पूर्ण हा मुद्दा आपल्याला इथे बघायला मिळतोय. मग यामुळे स्टॉक मार्केटमध्ये वगैरे बदल होऊ शकतात, थोडे वर खाली होऊ शकतात स्टॉक मार्केट. या सगळ्या गोष्टी आहेत. स्पेशली ऑटो पार्ट्स जे आहेत, ऑटोमोबाईल पार्ट्स, त्यांच्यावरती म्हणा किंवा मोबाईल फोन्स रिलेटेड काही गोष्टी असतील किंवा आपण म्हणलं किंवा ॲपेरल आहे, ज्वेलरी आहे, यांसारख्या गोष्टींमध्ये आपल्याला थोडेफार चढ उतार बघायला मिळू शकतात. पण अगेन असं बोललं जाते मार्केट सर्कल्समध्ये किंवा या गोष्टी एकदम कायमच्या नाही आहेत. यामध्ये अगेन काही ना काहीतरी ट्रेड डील दोन देशांमध्ये होऊ शकते आणि त्यामधून या गोष्टी अजून सुरळीत होऊ शकतात. बट आतापर्यंत ज्या अपडेट्स आहेत ते इथे आपण बघितल्या. ओव्हरऑल हा असा मुद्दा आहे 25% टॅरिफचा भारतावरती होणारे त्याचे इम्प्लिकेशन्स. आता ऑलरेडी आपले जे एक्झिस्टिंग इनिशिएटिव्ह आहेत त्याची पण तुम्हाला एक ब्रीफली माहिती देऊन देतो. NCERT ची सिरीज चालू आहे आपली, कारण हे करंट मध्ये आपण या गोष्टी घेतो आहोत. बट NCERT इज द बेसिक फाउंडेशन ऑफ युअर प्रिपरेशन आणि NCERT ची ही सिरीज आपली सुरू आहे YouTube चॅनलवरती. याच चॅनलवरती सुरू आहे, त्यामुळे नक्की याला सबस्क्राईब करून घ्या पहिले, कारण NCERT तुम्हाला विदाउट एनी चार्ज इथे रोज रात्री 9 वाजता शिकवलं जात आहे. अगेन इट इज नॉट लाईक की इंट्रोडक्शन व्हिडिओ फक्त, बट हे शिकवलं जातंय तुम्हाला. ठीक आहे, जॉग्राफीच्या NCERT सध्या सुरू आहेत, त्यामुळे सगळ्यांनी नक्की ह्याला जॉईन करा. बाकी मग पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स या NCERTs पण या सगळ्या सिरीज मध्ये शिकवल्या जाणार आहेत. प्रॉपर त्याचा टाइम टेबल पण इथे सांगितलेला आहे, त्यामुळे नक्की त्याला फॉलो करा. जर तुम्ही या वर्षीची राज्यसेवेची तयारी करताय तर तुमच्यासाठी एक MCQ सिरीज आपण सुरू केलेली आहे, जे बेसिकली व्हॅल्यू ॲडिशन सिरीज त्याला म्हणतो आपण. आणि यामध्ये रोज संध्याकाळी 6 वाजता तुमच्या वेगवेगळ्या विषयांची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाते. MCQ फॉर्मॅटमध्ये हे सगळे मुद्दे तुमच्याकडून रिवाइज करून घेतले जात आहेत. ठीक आहे, सो हे पण सगळ्यांनी नक्की फॉलो करा. संध्याकाळी 6 वाजता ही सिरीज आपली आहे. ठीक आहे, आणि हे जे काही आपण आता बोलतोय या सगळ्याच्या ज्या नोट्स असतात आणि अजून बऱ्याच अपडेट ज्या आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण देत राहतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल एकदा जॉईन करून घ्या, तिथून तुम्हाला PDFs बाकी अपडेट्स तिथून मिळतील. ठीक आहे,
आणि हे जे चॅनलची लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक आहे बघा तिथं, ते पण जॉईन करून घ्या, कारण तिथे आपण वेगवेगळे अपडेट्स प्रोव्हाइड करत राहतो. ऑन दी अदर साइड युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. असे चांगले चांगले जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यासाठी या चॅनलवरती अवेलेबल असतात. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून ठेवून द्या. बाकी अजून तुम्हाला काही माहिती वगैरे पाहिजे असेल तर खाली नंबर स्क्रोल होत आहेत, तिथून तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. सो आता आपण इथे थांबू. अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुन्हा आपण पुढे भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच.